नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग भरती 2026 बद्दल माहिती पाहणार आहोत. तर बघा, आरोग्य विभाग भरती 2026 येणाऱ्या काही महिन्यामध्ये निघण्याची शक्यता आहे. साधारणपणे ऑगस्ट सप्टेंबरच्या आतमध्ये ही भरती निघणार आहे. तर याच्यामध्ये तांत्रिक घटकावर किती प्रश्न असतील, त्याच्यानंतर अतांत्रिक घटकावर किती प्रश्न असतील, नेमका अभ्यास कसा करावा आणि जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, ही जी आरोग्य विभागाची भरती आहे याच्यामध्ये एकूण 100 प्रश्न असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असणार आहेत. अशी एकूण 200 गुणांची परीक्षा असणार आहे. या 100 प्रश्नामध्ये 80 मार्क हे तांत्रिक विषयाशी संदर्भात असणार आहेत आणि 20 मार्क हे अतांत्रिक विषयाशी संबंधित असणार आहे. त्यामुळे याच्यामध्ये सर्वात जास्त आपण टेक्निकल जो भाग आहे त्या टेक्निकल भागाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर बघा, पुढे याच ठिकाणी काय सांगितलेलं आहे ते आपण पाहूया. आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेमध्ये 80-20 पॅटर्न म्हणजे लेखी परीक्षेत 80 प्रश्न हे टेक्निकल भागावर असणार आहेत आणि नॉन टेक्निकल भागावर 20 प्रश्न असणार आहेत. आता जो नॉन टेक्निकल जो भाग आहे त्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या विषयावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत आणि याच्यामध्ये जो टायमिंग आहे परीक्षेचा तो टायमिंग हा 2 तास इतका असणार आहे. त्याच्यानंतर सर्वात आधी आपण जो टेक्निकल भाग आहे तो टेक्निकल भाग कशा पद्धतीने अभ्यास करायचा, टेक्निकल भागामध्ये प्रामुख्याने कुठल्या घटकावर प्रश्न विचारले जाऊ शकतात याच्याविषयी माहिती आपण अगोदर पाहूया. तर जो टेक्निकल भाग आहे तर याच्यामध्ये बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मूलभूत आरोग्य विज्ञान आणि शरीरशास्त्र, जे आपलं शरीराविषयीची माहिती किंवा मूलभूत आरोग्य विज्ञानाविषयी माहिती विचारली जाते. त्याच्यानंतर दुसरा जो भाग आहे याच्यामध्ये सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता याच्याविषयी माहिती विचारली जाते. त्याच्यानंतर राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, जे वेगवेगळ्या प्रकारचे आरोग्य कार्यक्रम आहेत त्याच्या संदर्भात माहिती विचारली जाते. त्याच्यानंतर माता आणि बाल आरोग्य याच्यामध्ये मातेचं आरोग्य कसं जपायचं, बालकांचं आरोग्य कसं जपायचं, लसीकरण कसं करायचं याच्याविषयी माहिती असते. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आरोग्य शिक्षण आणि दळणवळण. तर याच्यामध्ये आरोग्य सेवा, त्याच्यानंतर जे वेगवेगळे टोल फ्री नंबर आहेत त्याच्याविषयी माहिती विचारली जाते. तर याच्याविषयी माहिती आपण डिटेलमध्ये पाहूया. तर आपण सर्वात आधी जो भाग पाहिलेला होता तो मूलभूत आरोग्य विज्ञान आणि शरीरशास्त्र. याच्यामध्ये काय विचारलं जातं तर मानवी शरीररचना आणि कार्य. बघा, आपली जी मानवी शरीररचना आहे त्याचे वेगवेगळे भाग असतात. त्या भागांचे नेमके कार्य काय आहे, त्याच्यामध्ये एकूण प्रकार किती असतात, प्रत्येक भागाचं कार्य काय आहे, त्याच्यापासून काय बनलेलं आहे याच्याविषयी माहिती असते. त्याच्यानंतर वैयक्तिक स्वच्छता आणि पोषण. आपली वैयक्तिक स्वच्छता आपण कशी ठेवायची आणि पोषणासंदर्भात आपल्याला माहिती काय पाहिजे असते याच्याविषयी माहिती विचारली जाते. त्याच्यानंतर प्रथमोपचार, आघातावरील व्यवस्थापन याच्याविषयी माहिती या पहिल्या पार्टमध्ये असते. त्याच्यानंतर जो दुसरा भाग आहे त्या दुसऱ्या भागाचा विचार करायचा झाल्यास याच्यामध्ये हवा, पाणी, मातीची स्वच्छता याच्याविषयी माहिती असते. त्याच्यानंतर साथीच्या रोगाचे नियंत्रण. तर हा जो महत्त्वाचा भाग आहे तो दुसरा आहे. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजारांचा समावेश होतो, जसं की हिवाताप असेल, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया. तर वेगवेगळ्या घटकामुळे होणारे जे आजार आहेत जसं की जीवाणूजन्य आजार असतात, विषाणूजन्य आजार असतात, जलजन्य आजार असतात, त्याच्यानंतर असंसर्गजन्य आजार असतात जसं की उच्च रक्तदाब असेल, मधुमेह असेल, कर्करोग असेल, अशा अनेक प्रकारच्या आजाराचा समावेश या घटकामध्ये होतो आणि हा घटक सर्वात महत्त्वाचा आहे. 2023च्या भरतीचा जर विचार करायचा झाल्यास एकूण 80 टेक्निकल प्रश्न होते. या 80 टेक्निकल प्रश्नामध्ये जवळपास 78 प्रश्न हे या रोग आणि रोगाचे जे शास्त्र आहे त्याच्यावर प्रश्न विचारलेले होते. त्यामुळे हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरचा जो पुढचा भाग आहे तो राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम. बघा, 2017ला जी भरती झालेली होती त्याच्यामध्ये बरेचसे प्रश्न राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम याच्यावर आधारित होते. तर हे सुद्धा महत्त्वाचा घटक आहे. आरोग्य विभागाचा जो टेक्निकल सिलेबस आहे तो सर्वच महत्त्वाचा आहे, परंतु कुठल्या वर्षी कुठल्या भागावर जास्त फोकस केलं जाऊ शकतं हे आपण सांगू शकत नाही. तरी पण आपल्याला सर्वच अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये बघा, राष्ट्रीय हिवाताप कार्यक्रम असेल, त्याच्यानंतर राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम असेल, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम, राष्ट्रीय एड्स निर्मूलन कार्यक्रम असेल, अशा प्रकारच्या कार्यक्रमावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर माता आणि बाल आरोग्य आहे. माता आणि बाल आरोग्याच्यामध्ये गरोदर महिलांची काळजी कशा पद्धतीने घ्यायची,
प्रसूतीपूर्व तपासणी कशी करायची, बाल आरोग्य, लसीकरण आणि पोषण, त्याच पद्धतीने कुटुंब नियोजन याच्या संदर्भात प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आरोग्य शिक्षण आणि दळणवळण हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. तर या भागावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर या भागाचा विचार करायचा झाल्यास याच्यामध्ये आरोग्य शिक्षण आणि आरोग्य शिक्षणाची जी तत्त्वे आहेत, त्याची पद्धती आहेत, त्याच्यानंतर जनसमुदायामध्ये आरोग्याबाबत जनजागृती कशी करायची, त्यांच्याशी कम्युनिकेशन कसं साधायचं, रोगांची माहिती कशी द्यायची याच्याविषयी माहिती असते. त्याच्यानंतर आरोग्य केंद्राची व्यवस्थापन, नोंदी ठेवणे आणि अहवाल तयार करणे याच्याविषयी माहिती सांगितलेली असते. आरोग्य उपकेंद्राचा जो भाग असतो, परिसर असतो, तो कशा पद्धतीने ठेवायचा, मासिक रिपोर्ट कशा पद्धतीने तयार करायचा, त्याच्यानंतर दैनंदिन व्यवस्थापन कसे करायचे, त्याच्यानंतर ज्या गोळ्या औषधे असतात ते व्यवस्थित कशा ठेवायचा याच्याविषयी माहिती या भागामध्ये सांगितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे घटक आहेत ते सर्व महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे टेक्निकलचा भाग अभ्यासणं गरजेचं आहे. आपण एखाद्या घटकावर जास्त फोकस करू, दुसऱ्या घटकावर कमी फोकस करू असं म्हणणं चुकीचं आहे. कारण कोणत्या वर्षी कोणत्या घटकावर जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतात हे आपण सांगू शकत नाही. कारण 2023च्या पॅटर्नमध्ये रोग आणि जे डिसीज असतात, जे जसं की जलजन्य आजार असतात, त्याच्यानंतर विषाणूजन्य, त्याच्यानंतर कवकजन्य आजार असतात, त्याच्यानंतर जीवाणूजन्य आजार असतात, त्याच्यावर प्रश्न विचारले होते भरपूर. परंतु त्याच्या आधीच्या 2017ला असेल एक्झाम, 2021ची एक्झाम असेल, तर या एक्झाममध्ये वेगवेगळ्या घटकावर प्रश्न विचारले गेले होते. त्यामुळे सर्वच घटकाचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा, आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना अशाच प्रकारची आरोग्य विभाग भरती याच्याविषयी नवनवीन अपडेट भेटत राहतील. सोबत आपल्याला कोणत्या विषयाची माहिती हवी आहे, अभ्यास कसा करायचा आणि इतर कोणत्याही परीक्षेबद्दल माहिती हवी असल्यास आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा करू शकता. तर भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.